हॅलो हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग सगळ्यांना, नमस्कार. चला, स्मिताच्या छानशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. आजचा दिवस छान आनंदाचा आरोग्याचा जावो ही बापाचरणी प्रार्थना. तर अजून दिवस काय उगवलेला नाही आहे. तर आत्ता वाजले 5. तर बघा 5 वाजेला असं असतं इथलं वातावरण. तर आम्ही आहे पोखरा या शहरामध्ये आणि खूप सुंदर आहे. नेपाळचा एक भाग, नेपाळमध्ये पडतं हे पोखरा म्हणून गाव. आणि इथले घरं खूप सुंदर आहे, माणसं खूप छान आहे, स्वभाव खूप छान आहे यांचा, आपल्यासारखेच आहे, महाराष्ट्रासारखे. आणि खूप छान सिटी आहे. तर आता आम्ही फिरायला जाणार आहे. तर तुमच्याशी शेअर करणार आहे काय काय इथं कसं आहे काय आहे. तर बघा ह्या डोंगरावर पण जाणार आहे आणि ह्या डोंगरावर पण जाणार आहे. इथं मंदिर आहे छान. तर चला आता. तर अशी सकाळी ही इकडचे घरं खूप सुंदर आहे, बांधकामांची डिझाईन वेगळी आहे खूप आणि खूप सुंदर आहे. आणि खरंच कधी नेपाळला आले तर नक्की भेट द्या. आणि स्वच्छता खूप आहे, मेन म्हणजे स्वच्छता खूप आहे. तर बघा असं रोड आहे, हा हायवे आहे, हा मेन हायवे आहे का काय आयडिया नाही बरं का, पण खूप मोठा रोड आहे, आपल्या हॉटेल समोरच आहे. तर असे भरपूर टुरिस्ट येत असतात. बघा आले गच्चीवर केस हे करायला, म्हटलं चला यांच्याशी शेअर करावा. आमचे कपडे असे सुकत आहे. ही रूम आहे, रूमचा दरवाजा आहे, मध्ये रूम आहे आपली, ही खिडकी इथं रूम आहे आपली. मी आता मध्ये गेले का तुम्हाला रूम पण शेअर करते, कारण ज्या 2 ताई आहे ना त्या तयार होत आहे. तरी पण अशी त्यांचं पण हेच आहे, हॉटेलच आहे. तसं सगळ्यांनी इथं टुरिस्ट जास्त येतात ना फिरायला, त्यासाठी मग हॉटेलच जास्त आहे. म्हणजे घरं पण आहे पण हॉटेल व्यवसाय जास्त आहे. आणि जेवणाचे पदार्थ खूप सुंदर आहे. आता किंमत मला नाही सांगता येणार, कारण ती एवढ्यांमध्ये डिवाईड होणार आहे त्यामुळं. पण खरंच जेवण छान, माणसं छान, रस्ते छान, घरं छान, सगळं खूप छान. तर चला आता भेटू आपण रूममध्ये. त्या ताईंचं आवरलं आहे. तर चला आता मी रूम शेअर करते. तसं तुम्हाला काशीचं प्रयागचं सगळे रूम मी शेअर केलेले आहे. चला आता ही पण रूम शेअर करते. चला हा आपला रूमचा दरवाजा, इथं बॅगा पडलेल्या आहे. ही एक आपली आहे, ही एक आहे, या ताईंच्या आहे. इथं बाथरूम आहे. आता सकाळची वेळ आहे बरं का, म्हणून मग जास्त पसारा यांचेच मॅडमचेच असतील आपल्याने. मी पैसे माझे मी अजून बॅगा नाही काढे. इथं 2 लेडीजसाठी हा बेड आणि इकडे एक. तर या 2 ताई आहे. आणि तुम्ही कोण? हां, गवळी ताई. तर चला आम्ही तिघींनी हा रूम शेअर केला होता. आता 2 दिवस याच रूममध्ये आहे. कसा वाटला रूम कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता बॅग आपण चाललो आहे आता पोखरा शहर फिरायला. चला आम्ही चाललो आहे दर्शनाला. गिरीश राईत आले आले आलो आलो. चला आपली बस चालली. इथं आलं का आपली बस नाही लागत बरं का, तेच बस देता हॉटेलवाले. कालिका फ्यूल स्टेशन म्हणजे पेट्रोल पंप. हे बस स्टँड आहे इथलं. इथं बस टॅक्सी आपल्याला कुठं फिरायला म्हटलं तर मिळून जातं. हे बसले आपल्याला माहिती द्यायला. हा छाता आहे, छाता. हे अचानक येऊन बसल्यामुळं हे घाबरले बरं का आम्ही. चला आपण आलोय वरतून फिरून. आता चाललोय विद्यावासिनी मंदिराकडे. तर चला आपण रोड क्रॉस करतोय. हा हे दुकान आहे.
समोर मंदिर आहे. रुद्राक्षाची परडी पाहिलं का? इथं छान आहे. 100 नेपाली 100. नेपाळचे 100 रुपये, आपले 60 रुपये. इथं जायचंय आपल्याला. आपले बाकीचे चालले. बघा असं छान आहे. मंदिर आहे. इथं नारळ फोडायचं आहे. मंदिर आहे. इथं अगरबत्त्या लावल्या जातात. तर पण त्यांचं असं घंटे इकडे लावलेले आहे त्यांनी. झाड आहे. निसर्गरम्य मंदिर छान आहे. आपल्या महाराष्ट्रासारखेचे मंदिर. हा सिलम. हे आपल्या भागात होते, इकडे आले असं सांगितलंय त्यांच्या गावाला. बघा इथं छान. हा आले आले. मंदिर वेगळे, सगळं वेगळं आहे. तर चला, छान दर्शन झाले. मिस्टर येत आहे समोरून. मंदिराचा परिसर खूप छान आहे. इथं छान कबुतरांचा थवा आहे. चला, सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे इथं छान. चला, आपले झालेले छान दर्शन. आपण चाललोय नाश्त्यासाठी. असं धान्य टाकता छान. सर्व नेपाळी वस्तू आहे छान. आणि आपल्या भारतातल्या इंडियन 120 नाही परवडणार. आवले चला बाकीचे चालले समोर. तर इथं काही पाणी बघायचं आहे. आयडिया नाही आहे, फक्त पाणी बघायचं आहे. बघू आता काय पाणी, देवाचं आहे का कुठल्या तीर्थाचं आहे का कुठल्या नदीचं आहे. सुंदर आहे असं. नाही नाही लाजाळू नाही. नाही ना, लाजाळू नाही आहे. वेगळंच झाड आहे पण छान आहे. काहीतरी पाणी हे पाणी बघायचं किती वाहत आहे. बापरे 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 बापरे. कवर मला कुठून काय दिसतो. मी झूम केला कॅमेरा. बघा हा, उलयन स्वच्छ पाणी वाटतं. भारी पाणी बघा दिसतंय. पाणी नदीचं घेतले ना. बघा हे पाणी ती वाहत आहे जोरात. वाईट वाईट आहे. मी झूम करते थोडं. तर हे बर्फाचं पाणी आहे, हिमालयातून येत आहे. तर चला, असं आम्ही नेपाळचे छान फिरतोय. आणि खूप सुंदर झाडं, वेगळे झाड आहे इकडं खूप. तर बघा असं वेगळे फुलं, वेगळे झाडं.
हाँ रायो और ये हमारे यहाँ माठ बोलते हैं, माठ। ये मुळ्यासारखी आहे ना, मुळ्यासारखी। राय और माठ, आपल्याकडे माठ म्हणता, मुळ्याचे म्हणते, इकडं राय म्हणता या भाजीला। इंडियन 50। हाँ बढ़िया है, बढ़िया है। 50 रुपये। बरोबर बरोबर।